1 नोव्हेंबरला म्हणजे उद्याच ठाकरेंचा मोर्चा निघणार आहे। मात्र हा मोर्चा फक्त 1 किलोमीटरचा असणार आहे। फक्त 1 किलोमीटर चालण्यासाठी ठाकरे समर्थकांची कवायत असेल। त्यामुळे एकंदरीतच ठाकरेंचा उद्या मोर्चा निघणारे मतदार यादीतील घोळा संदर्भात हा मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे ठाकरे बंधूंकडून आवाहन करण्यात आलेले आहे। कालही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळाबाबत सादरीकरण केलं। कार्यकर्त्यांसमोर हे सादरीकरण करण्यात आलं आणि त्यानंतर उद्या हा मोर्चा निघणार आहे, ज्यामध्ये सर्व विरोधी पक्षातील प्रमुख नेते हे उपस्थित असतील। फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा निघणार आहे। मात्र हा मोर्चा खरतर फक्त 1 किलोमीटरचा असणार आहे। जो मोर्चास्थळी जाण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रेल्वेने प्रवास करणार असल्याची घोषणा त्यांनी केलेली आहे। सगळ्यांचं लक्ष या मोर्चाकडे लागलेलं आहे। उद्या सर्व विरोधक या मोर्चामध्ये सोबत पाहायला मिळतील आणि सगळ्यांचं लक्ष असेल ते म्हणजे ठाकरे बंधूंकडे, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र या मोर्चामध्ये पाहायला मिळणार आहे। फक्त 1 किलोमीटरचा या मोर्चासाठी 1 किलोमीटर चालण्यासाठी ठाकरे समर्थकांची मात्र कवायत दिसून येईल। तर ठाकरेंचा हा मोर्चा फक्त 1 किलोमीटरचाच असणार आहे। आता यावरूनच सत्ताधाऱ्यांकडून कशा पद्धतीने प्रतिक्रिया येते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या 1 किलोमीटरच्या मोर्चासाठी प्रचंड अशी तयारी ही करण्यात आलेली आहे। बॅनरबाजी असेल, बॅनरच्या माध्यमातून आवाहन असेल, हे ठाकरे बंधूंकडून करण्यात आले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हर्षल जाधव यांच्याकडून। हर्षल, आपण पाहतोय ठाकरेंच्या मोर्चाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय, मात्र हा मोर्चा फक्त 1 किलोमीटरचा असणार आहे, काय अधिक तपशील? नक्कीच मतदार यादीतील घोळांबाबत महाविकास आघाडी आणि मनसेने मोर्चा काढणार आहेत। हा मोर्चा फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान तिथून मुंबई महापालिकेपर्यंत जाणार आहे। पण हा मोर्चा अवघा 1 किलोमीटर असणार असं हे दिसतंय, कारण की फॅशन स्ट्रीट ते आझाद मैदान आणि मुंबई महानगरपालिका हा केवळ 1 किलोमीटरचं अंतर आहे आणि 1 किलोमीटरच्या अंतरासाठीच हा मोर्चा काढण्यात येतोय का असं बोललं जातंय। निश्चित, मात्र ज्यावेळी या मोर्चाची आखणी करण्यात आली त्यावेळी फक्त 1 किलोमीटरचं अंतर। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल घोषणा केली आहे की या मोर्चास्थळी जाण्यासाठी ते स्वतः रेल्वेने प्रवास करणार आहे। मात्र इतकी जी कसरत केली जाते ती फक्त या 1 किलोमीटरच्या मोर्चासाठी का, असा प्रश्नही उपस्थित होतोय हर्षल। नक्कीच हा 1 किलोमीटरचा मोर्चा का काढण्यात येतोय हे नेमकं म्हणजे माहितीच आहे की निवडणूक आयोगाच्या संदर्भात वेगळे, पण 1 किलोमीटरचं अंतर का हा मेन प्रश्न उपस्थित झालेला आहे। निश्चित हर्षल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे ठाकरेंचा मोर्चा हा फक्त 1 किलोमीटरचा असणार आहे आणि या मोर्चाकडे खरं तर सर्वांचंच लक्ष लागलंय।